ईशा काय बाबा? ये बाळा बस. काय बाबा? काय मागितलंस देवाकडे? यापुढे सगळं काही नीट होऊ दे. सगळं नीट होईल, पण तू खुश आहेस ना? हो. बाळा, सगळं तुझ्या मनासारखंच करण्याचा आजपर्यंत मी आणि तुझ्या आईनं खूप प्रयत्न केला. यावेळी सुद्धा मी तुझ्या हट्टापुढे माघार घेतली. पण ईशा, अगं त्यांच्यात आणि आपल्यात कुठलंच साम्य नाहीये ग. त्यांनी कितीही आश्वासनं दिली ना तरी मला भीती वाटते. असू दे, तू खुश आहेस ना बाबू? बाबा, मी त्यांना सोडून दुसऱ्या कोणाबरोबरच खुश नाही राहू शकणार. थँक्यू बाबा. ग्रेट न्यूज दादा, ग्रेट न्यूज. वाव, दादाचं लग्न ठरलंय. मंदा, मंदा मिठाई आण. कॉंग्रॅच्युलेशन्स रोहिणला. थँक्यू वेरी. घ्या घ्या. थँक्यू. कारण माहितीये का? नाही. विक्रांत साहेबांचं लग्न ठरलंय. हा, काय सांगताय काय आई साहेब? खूपच चांगली बातमी दिली हो विक्रांत साहेबांनी. छान. मंदा, हा. सगळ्यांना मिठाई वाट. हो सगळ्यांना, बंगल्यातल्या सगळ्यांना. हो हो, ओके, वाटते. घ्या. बर. कमान, गो गो गो, हरी अप, सगळ्यांना वाट. वाव दादा, ग्रेट न्यूज. बाय द वे, नाव काय म्हणालात त्या मुलीचं? ईशा निमकर. आपल्याला पारावरच्या देवळात भेटली नव्हती का ती? तीच. पारावरचं देऊळ? आय डोंट रिमेंबर. ओ, वेट अ मिनिट. ही येती? येस, हीच ईशा निमकर. ही तर खूप लहान आहे. वहिनी, प्रेमात वयाला महत्व नसतं. सोन्या, ही आमच्या ऑफिसमध्ये काम करते. मी तुला सांगितलं होतं ना, हिने मला गोष्ट सांगितली होती. स्टोरी ऑफिस. या आय नो, बट काहीतरी चाळीबिळीत राहणारी मुलगी आहे ना. त्यांनी काही फरक पडत नाही सुनबाई. मनानी श्रीमंत माणसं आहेत ती. चांगली माणसं आहेत. या व्हॉटएव्हर. आता लग्न ठरवलंच आहे तर मग आणखीन काय बोलणार नाही का? बरं, लग्नाची तयारी म्हणजे लग्न कसं, केव्हा, काही ठरवलंय का? डोंट टेल मी की त्या चाळीतल्या कुठल्या मंडपात वगैरे ठेवणार नाहीये ना? तेच ठरवायला उद्या त्यांच्या घरी जायचंय. ग्रेट. मस्त ठरवून या लग्न, मस्त प्लॅन करा. ओके. बोलणी करायला तुला पण यायचंय आमच्या बरोबर. मी कशाला? अगं, मान आहे तुझा. तुला यायलाच हवं. सगळेजण जातोय आपण. रिस्पेक्ट. ओके, फाईन. थँक्यू वहिनी. चला, मी येतो. अंबाबाई, तुझ्या कृपेने सगळं चांगलं होऊ दे ग बाई. I also want to enjoy this Gari. Sorry. आहे आता उकडेल ना म्हणून मागवला फॅन मुद्दाम. का? एसी बिघडलाय का? अय्या, आमच्याकडे एसीच नाहीये.
म्हणून हा ना स्पेशल फॅन मागवलाय. स्टॉप दॅट. सॉरी. बोला. मी काय म्हणतो, हा बोला ना सर, बोला. मला जरा काय हवंय आपल्याला? बाथरूम. ओ या ना, या. हे काय इकडे समोरच आहे, या. आलो. इथे हो, जा आत जा. पण इथे ते हे नाहीये. काही नाहीये, कारण बादलीमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, बाजूला साबणही आहे. काय आमच्याकडे 2 वेळेस पाणी येतं, सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे आम्ही असं बादल्यांमध्ये भरून ठेवलेलं असतं. हो, पण ते हे नाही, म्हणजे काही केलंच नाही तर हात कशाला धुवायचे? सर आपल्याला काय करायचंय नेमकं? काही नाही, नथिंग. दादा, इथे काहीच नाहीये. म्हणजे मला जरा सर ते इथे नाही, ते बाहेर. बाहेर म्हणजे रस्त्यावर? नाही, रस्त्यावर नाही, बाथरूम्स आहेत ना बाहेर. या ना, या. बिपिनराव, सरांना जरा तिकडे घेऊन जा ना. कुठे तिकडे? अरे तिकडे. हा, टॉयलेटला. टॉयलेटला जायचंय का? या ना, या. Yes. मी काय म्हणते, जयदीप सर येईपर्यंत सरबत आणते. खरंच सरबत वगैरेची काहीच गरज नाहीये. हो ना, जयदीप येईलच इतक्यात. आपण बोलणी सुरू करूया. बोलणी सुरू करूच या. सरबत आणते. ईशा. हॅलो माईमकर काका. हा रूड, त्यांनी तुला हॅलो नाही केलं? नाही केलं ना. कधी? ते आता म्हणाले ना, खोकले, तेच ते. क्रॅप. आमच्या इथल्या मुलांकडनं खास आणलंय स्पेशल. व्हॉट? हो, मुलां? हा, मुलांनी म्हणजे आमच्या इथला वाणी हो. तो अगदी हे घरगुती पद्धतीचं फरमास असं सरबत बनवतो. खूप फेमस आहे त्याचं हे रोज सरबत. हो का? वा, आम्हाला आवडेल चव बघायला. यू मीन ते उघड्यावरचं सरबत वेलकम ड्रिंक म्हणून? नाही, अहो बॉटल मधनं आणलंय. आम्ही नेहमी पितो, तुम्हालाही आवडेल. नो थँक्स. मी असलं काही नाही पित. वहिनी तुम्ही सुद्धा घ्या, तुम्हालाही आवडेल. अहो आजकाल मी सुद्धा उघड्यावरची पाणीपुरी खातो, काहीही होत नाही. अरे वा, हा बदल कोणामुळे झालाय? ईशामुळे का? पुष्पा, हा, ह्या सगळ्यातून ह्या 2 निवडल्यात बघ. त्यातली ही छान आहे ना? केवढ्याची ही? ही 160 रुपयाची आणि ही 100ची. मग 100चीच नक्की करूया आता. नाही, 160 रुपयाचीच पत्रिका करायची. थोड़ा ज्यादा खर्चा हो जाने दे पुष्पा. अरे अपनी बेटी की शादी है. बरं ऐका ना, त्या हॉलचं काय करायचंय सांगा बरं.
अगं काय करायचं म्हणजे असं कसं विचारतेस? आपण पाहिलाय ना तो हॉल. अहो तसं नाही, त्या हॉलमध्ये एसी नाहीये आणि विक्रांत सरंजामे आणि त्यांचं कुटुंबीय एसी कार मध्ये फिरत असतं. असू दे, ते हॉलवाले जे आहेत ना ते आपल्याला पाहिजे तेव्हा एअर कूलर्सची व्यवस्था करतात. अगं बाई, मग लग्नासाठी कोण आचारी शोधायचा आता? आई अगं तू नको टेन्शन घेऊस, आपण शोधूयात ऑप्शन्स. नक्की ना? आणि हो बरं झालं ईशा आठवलं, आता तुला तुझ्या वागण्याकडे जरा लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणजे कसं की समजा आता सासरकडची कोणी मोठी माणसं आली तर त्यांच्या पाया पडणं, त्या सगळ्यांचा योग्य तो मान सन्मान राखणं. म्हणजे समजा आता कोणी मोठा माणूस आपल्याशी बोलत असेल तर हातातली सगळी कामं बाजूला ठेवून आधी ते काय म्हणतात ते नीट ऐकायचं. तसं तू सांभाळतेसच, पण सासरी गेल्यानंतर तुला हे सगळं काटेकोरपणे सांभाळावं लागणार आहे बाळा. अगदी बरोबर बोललात तुम्ही ईशा. आणि ना स्वयंपाक करताना कधी कधी अंदाज चुकतो तुझा आणि मग आंघरून जातेस. हे तिथे करून चालणार नाहीये, तिथे आई नाहीये सांगायला, कळलं ना? आणि आई साहेब काय बोलल्या तर शांतपणे ऐकून घे, घाबरून लगेच रडायला लागू नकोस, कळलं का? आणि तिथं तुझ्या आईसारखं तुझ्या हातात कोणी आयता डबा आणून देणार नाहीये. हा, तिकडं काय पद्धत आहे देव जाणे. हो ना. पण तुला सासरी ना सगळं ऍडजस्ट करूनच घ्यावं लागणार आहे बघ बाळा. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, तिकडे सासरी गेल्यानंतर तुझ्या आईसारखा आरडाओरडा करायचा नाही, चिडचिड करायची नाही. बोलले. आलो आम्ही. हॅलो. हॅलो मिस्टर निमकर. हा निमकरच बोलतोय, बोला. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू डुईंग? हु आय एम सो सॉरी. मायरा हिअर. हियर म्हणजे तुम्ही इथं आलात? नाही 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 निमकर, सॉरी, व्हेरी सॉरी. मी इंग्लिश मध्ये बोलत होते. आता कसं बरं वाटलं. बोला ना मायरा मॅडम, बोला. बरं, मी तुम्हाला ह्याच्यासाठी फोन केला होता की संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी ऑफिसमध्ये यायचं आहे. लग्नासाठी मी काही प्लॅनिंग केलंय, त्याचं एक छोटंसं प्रेझेंटेशन बनवलंय अँड आय वॉन्ट यू ऑल टू बी देअर. आय मीन तुम्ही सगळे तिकडे प्लीज हजर राहा. हो हो, अहो आम्ही सुद्धा लग्नाची सगळी तयारी सुरू केली आहे. येतो येतो, नक्की येतो आम्ही. ओके देन, भेटूच. हो हो हो. पुष्पा. हा. अगं पुष्पा. काय? अगं आता कोणाचा फोन आला तर माहितीये का? अहो कुलकर्णी काकूंचा असेल. मी त्यांना सांगितलं होतं आचारी सांगायला तुम्हाला फोन करायला. कुलकर्ण्यांचा नाही ग, मग मायरा मॅडमचा फोन आला होता. अगो बाई, काय सांगताय? अगं त्यांची लग्नाची सगळी तयारी झाली सुद्धा. हो. मग ते काय ते प्लॅनिंग केलंय ते सगळं आपल्याला सांगणार आहेत आज. आपल्याला मीटिंग साठी तिकडे ऑफिसला बोलवलंय. अगो बाई, अहो पण तशी आपली पण तयारी झालीये. म्हणजे पत्रिका बघून झालेल्या आहेत, हॉल बघून झालाय. आता हे पण काम करू एक पुष्पा. हा. आपण मीटिंगला गेलो ना की त्यांना सरळ सांगून टाकू आमची सगळी तयारी झाली आहे, तुमचं काय ते बोला म्हणा. हा. नाही का? येस सर. सर तुम्हाला त्यांना आधीच पाठवायला लागेल कारण आपल्याला पूर्ण मेकिंग शूट करायचंय. येस ऍब्सोल्युटली. तुम्ही एक काम करा, तुम्ही आज पाठवता का त्यांना? नाही म्हणजे सरांची मीटिंग सुद्धा होईल ना त्यांची, सो वी कॅन फायनलाइज एव्हरीथिंग. ओके, थँक्यू व्हेरी मच. ऐका जरा इकडे, आम्हाला बोलायचं तुमच्याशी. एक्सक्यूज मी, थोडा वेळ आत येता, मला तुमच्याशी बोलायचंय. चला 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 चला. येस येस मॅम. सर आता थोड्याच वेळात इकडे येणार आहेत. आय एम व्हेरी शुअर की तुम्ही खूप छान तयारी करताय, ती दिसते सुद्धा. ईशा, तुझी दागिन्यांची लिस्ट झाली ना की नातेवाईकांची कर. हो आई. अहो त्या मायरा मॅडमनी पडद्यावर केवढ्या मोठ्या मोठ्या जागा दाखवल्या ना लग्नासाठीच्या. बाई, विक्रांत सरांचे ऑफिस मधले, घरातले, नातेवाईक
आणि बिझनेस मधली लोक धरून खूप जण होणार आहेत, बघा तुम्ही. हो नाही अहो, आवाच्या सवा खर्च होणार आहे बर का, आधीच सांगतेय. अहो खरंच. आई अगं आई हं. विक्रांत सर म्हणाले होते ना की या सगळ्याचा खर्च तेच करणार आहेत. अगं आणि हे बघ, आपल्यावर असतं तर आपण हॉलमध्ये केलंच असतं लग्न. आणि त्यांचीच एवढी माणसं आहेत म्हणल्यावरती तर तेच ठरवणार ना ग आई. आणि तसंही आपल्या बाजूने फारसं कोणी नसणारच आहे. वा ग वा. म्हणे आपल्याकडून कोणी नाही. ही पिंकी मावशी जिवंत आहे अजून. पिंकी मावशी. अरे देवा. अहो निमतल. काय म्हणालात जिजाजी? अरे देवाचे आभार मानले तुला इथं पाठवल्याबद्दल. बघा बघा कसं बोलतात बघा. पिंकी, ते राहू दे ना. चहा टाकलाय, तू शांतपणे बस आता. मला नको तुझा हातचा चहा. का ग? का काय? हा, मला वाटलं बोलवण्याचा फोन आज येईल उद्या येईल, पण छे कशाचा पत्ता नाही. नाही नाही, मला वाटलं काय आता ईशाच्या लग्नाची बातमी सुद्धा मला पेपरातच वाचायला मिळते की काय. अगं असं कसं? मुलीची सख्खी मावशी आहेस, तुला बोलवणार नाही आणि आता तर बोलणी झाली. तेच तरी तू मला अजून एका चकार शब्दांनी सुद्धा सांगितलेलं नाहीयेस. सगळंच मान्य केलेलं दिसतंय. अगं मान्य कसं नाही करणार? एक तर मोठी माणसं आणि त्यात वरपक्ष. तेच वरपक्ष. हे बघ तायडे, नाही ते असतील मोठ्या घरचे पण ते त्यांच्या घरी, आपण पण काही कमी नाही आहोत. आणि हे बघा, वरपक्षाचं सगळंच ऐकायचं असतं असं काही नाही. नाही नाही, बोलणी करताना ना मीच हवी होते, म्हणजे कसं बरोबर बोलणी केली असते. म्हणूनच तिला आपण आधी बोलवलं नाही. बघ बघ कसे बोलतायत ते. कर. जिजाजी जाऊ का मी इथून? पिंकी, साली म्हणजे आधी घरवाली हो की नाही? तर थोडीशी चेष्टा केली तर एवढी काय राग होते? आता मी इथे आले ना, म्हणजे तुम्ही असंच म्हणणार. राहू दे राहू दे. ऐक, अगं, इकडे ये गडमे, ये. एवढी मोठी झाली ना ही, अगदी स्वतःचं लग्न स्वतःच ठरवलं. मी ना कम्प्युटरवरती बघितलं, तुझा नवरा केवढा मोठा बिझनेसमन आहे ते. काय ग, भेटला कुठे? पिंकी, तू आधी चहा घे. ती एक मोठी कहाणी आहे, मी तुला नंतर सांगेन. बरं बरं. अगं नंतर कधी सांगणार तिला शांतपणे? तुझं परतीचं तिकीट असेल ना? जिजाजी, मी इथून कुठेही हलणार नाही. लग्न होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. हा, सांगून ठेवते. हा. बर बर. मला एवढे डिझाईन्स? सर मी 290 डिझाईन शॉर्टलिस्ट केले. दे आर नॅशनल अँड इंटरनॅशनल ब्रँड्स. तुम्ही तुमचं फेवरेट चूज करा ना. नो मायरा नो. घरी या सगळ्याची चर्चा चालली आहे, त्यालाच कंटाळून मी इथे आलो. मी तुझ्यावरती जबाबदारी सोडली होती, तू पुन्हा मलाच त्यातलं चूज करायला लावतेस. सर तुमच्या बायकोच्या मंगळसूत्राचं डिझाईन मी कसं चूज करणार? आय एम सॉरी, आय मीन मी माझी चॉईस करणार ना, माय फेवरेट. तुम्हाला ते चालणार आहे का? इशारा दाखव ही डिझाईन्स. तिला जे आवडेल ते तिला फायनल करू दे. ओके ओके, ॲज यू विश. आले. विक्रांत, ठीक आहे. काय? तुझं लग्न ना एकदम वेगळंच होणार बघ. अरे बाबा, मी गावाकडे गेलो होतो. पीर बाबाला नवस बोललाय. हे बघ, प्रसाद घे. अरे वा. विक्रांत,
तू ना अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होणार. मायरा कुठे? मायरा गेली ईशाकडे मंगळसूत्राची डिझाईन दाखवायला. काय? तू इथं काय करतोस? काम करतोय. मीटिंग्स किती पुढे ढकलणार? अरे मीटिंग वगैरे होत राहतील बाबा. मंगळसूत्राची निवड ना तू स्वतः करायला पाहिजेस ईशा बरोबर. अरे तेच तेच ऐकून मला कंटाळा आला म्हणून मी तिला पाठवलंय. विक्रांत, वेलकम सर. नमस्कार. आम्हाला मंगळसूत्र. वेळ लागेल का हो? नाही सर, मला कळवतील ना, जास्त वेळ नाही लागणार. आमच्याकडे डायमंडची मंगळसूत्र आहे, तीही दाखवते. मला खात्री होतीच की पुन्हा गडगडे अँड सन्स मध्ये ईशाच्या आवडीचं मंगळसूत्र तिला नक्की मिळेल. कसं वाटतंय? बघ तुला कुठलं आवडतंय. ईशा, तुला कुठलं मंगळसूत्र आवडतंय बघ. सर, तुम्ही माझ्या गळ्यात साधा काळा दोरा बांधलात तरी मला आवडेल. सर, तुम्ही सिलेक्ट करा ना मॅडम साठी. हे छान दिसेल तुला. सरंजाम्यांची सून सोपशील. तुम्हाला आवडलं? हो. मग हेच घेऊया. पण बघ तरी. सर, काही गरज नाही, मला आवडलंय. सर, हे पॅक करू ना? हो. हे काय? आता यातलं तू सिलेक्ट करायचंस. कोणासाठी? माझ्यासाठी. तू जेव्हा लग्नामध्ये मंगळसूत्र घालशील ना, तेव्हा मी हे ब्रेसलेट माझ्या हातावर घालेन. म्हणजे मुली जसं नवऱ्याच्या नावाने मंगळसूत्र गळ्यात बांधतात, तसंच नवऱ्याला सुद्धा काहीतरी बंधन पाहिजे ना. तू जसं हे मंगळसूत्र गळ्यात घालशील ना, तसं आयुष्यभर हे तुझ्या नावाने आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मी ब्रेसलेट माझ्या हातात घालेन. सर, पण एका अटीवर.
हे ब्रेसलेट तुम्हाला मी घेणार माझ्या पगारातून. प्लीज नाही म्हणू नका. ठीक आहे. त्याचं वेडिंग इन्व्हिटेशन म्हणजे एखाद्या कार्डबोर्डवर छापलेलं आमंत्रण नाही, तर ते प्रेम आहे. वाह, खरंच प्रेमात पडावं अशी फुलं आहेत. ती साधी फुलं नाही आहेत परांजपे, सोन्याचा मुलामध्ये आहे त्यावर. ते अगत्य आहे. देशातून निवडलेली अगदी खास फळ, ती माया आहे. बदाम बदाम. आता ती विनंती आहे. मला सांगा, एखाद्या स्त्रीच्या हृदयाजवळची गोष्ट किंवा तिच्या आठवणीत राहणारी गोष्ट कुठली? पैठणी. आणि विकिशाची ही विनंती असणार आहे की ही पैठणी नेसून तुम्ही आवर्जून या लग्नात सामील व्हावं. वाव. आणि ती स्टाईल आहे. कोण म्हणतं की पुरुषांना काय गिफ्ट द्यावं हे सुचतच नाही? आमच्याकडे रेडी आहे. आता ती परंपरा आहे. लग्नात येणारी प्रत्येक स्त्री हे दागिने घालून अजूनच खुलून दिसेल. खरंय. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, हा एक आनंद आहे. असा आनंद जो विक्रांत सरांना सगळ्यांबरोबर शेअर करायचा. विक्रांत सरांकडून त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना आणि सगळ्या वेलविशर्सना हा नजराणा पेश केला जाईल. एक्सलंट मायरा, वेल डन. नाही, हे सगळं ठीक आहे, पण लग्नाची पत्रिका कुठे आहे? हो ना, पत्रिका नाही दिसली. थांबा थांबा. आता वेडिंग इन्व्हिटेशन म्हणजेच तुमची पत्रिका तुमच्या समोर येणार आहे. हे मोठं बॉक्स कसलं ग? लहानपणी आपण शाळेत घेऊन जायचो दप्तर म्हणून. विक्रांत सर, ईशा, आय थिंक हा मान तुमचा आहे. सो तुम्ही प्लीज इकडे या आणि इन्व्हिटेशन रिव्हील करा प्लीज.